नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. MH BEd CET संदर्भात प्रॉपर माहिती आणि कोचिंग आपल्या चॅनलवरती दिलं जातं. तर 21 पासून ते 25 पर्यंत मागील वर्षी विचारलेले महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचा सराव आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर याच्यामध्ये राज्य आणि राजधानीतला पहिला प्रश्न आहे, मिझोरामची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? याच्यामध्ये ऑप्शन ए कोहिमा, ऑप्शन बी दिमापूर, आयझॉल म्हणजेच एजॉल, त्याचबरोबर ऑप्शन डी आहे इम्फाळ. तर लक्षात घ्या, मिझोराम या राज्याची राजधानी आहे एजॉल, त्याला आयझॉल असेही म्हटलं जातं. याच्यानंतर प्रश्न दुसरा आहे की त्रिपुरा राज्याची योग्य राजधानी ओळखा. त्रिपुरा जे राज्य आहे तर याची तुम्हाला राजधानी ओळखायची आहे. तर याची राजधानी दिसपूर आहे का, त्याचबरोबर अगरताळा आहे का, त्यानंतर शिलाँग आहे का, किंवा गंगटोक आहे का? तर याच्यामध्ये लक्षात घ्या की त्रिपुरा राज्याची जी राजधानी आहे ती आगरताळा ही आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, नागालँडची राजधानी कोणती? याच्यामध्ये ऑप्शन ए कोहिमा, इटानगर, इम्फाळ आणि त्यानंतर एझॉल. तर लक्षात घ्या की या नागालँडची जी राजधानी आहे तिचं नाव सगळ्यांना परिचयाचं आहे. तर याच्यामध्ये कोहिमा ऑप्शन क्रमांक ए ही नागालँडची राजधानी आहे. त्याच्यानंतर प्रश्न चौथा आहे की मणिपूर या राज्याची राजधानी कोणती? याच्यामध्ये कोहिमा, अगरताळा, इम्फाळ किंवा दिसपूर. लक्षात घ्या, मणिपूरची राजधानी कोणती? तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक सी, मणिपूर या राज्याची राजधानी इम्फाळ ही आहे. त्यामुळे चौथ्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. मेघालयची राजधानी कोणती? याच्यामध्ये ऑप्शन ए शिलाँग, त्यानंतर बी कोहिमा, ऑप्शन सी गंगटोक आणि ऑप्शन डी आहे इटानगर. तर मेघालय राज्याची राजधानी सगळ्यांना माहिती पाहिजे. तर येथे महत्त्वाचा प्रश्न आहे की मेघालयची राजधानी आहे ऑप्शन क्रमांक ए शिलाँग. प्रश्न 6वा, आसामची राजधानी कोणती आहे? गुवाहाटी, दिसपूर, सिलचर, त्यानंतर जोरहाट. तर आसामची राजधानी आहे ऑप्शन क्रमांक बी दिसपूर, हा ऑप्शन करेक्ट आहे. याच्यानंतर सिक्कीम या राज्याची राजधानी ओळखायची आहे सगळ्यांना. ऑप्शन क्रमांक ए गंगटोक, ऑप्शन क्रमांक बी इटानगर, ऑप्शन क्रमांक सी आयझॉल आणि ऑप्शन क्रमांक डी शिलाँग. तर 7वा जो प्रश्न आहे, जो सिक्कीम जे आहे तर याची राजधानी गंगटोक, हा ऑप्शन करेक्ट आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए या 7व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. 8वा प्रश्न, छत्तीसगडची राजधानी कोणती आहे? याच्यामध्ये भोपाळ, रांची, रायपूर आणि पाटणा. लक्षात घ्या की छत्तीसगडची राजधानी सगळ्यांना माहिती पाहिजे की छत्तीसगड या राज्याची राजधानी आहे ऑप्शन क्रमांक सी रायपूर, हे बरोबर आहे. 9वा प्रश्न आहे, तेलंगणा राज्याची राजधानी कोणती? तेलंगणामध्ये अमरावती, हैदराबाद, चेन्नई आणि बंगलोर. तर ते लक्षात घ्या, बंगळुरू आहे. तर लक्षात घ्या, तेलंगणा जो राज्य आहे तर या राज्याची राजधानी आहे हैदराबाद. तर हा महत्त्वाचा ऑप्शन आहे. तर लक्षात घ्या, तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद ही आहे. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आहे की हिमाचल प्रदेशाची उन्हाळी राजधानी कोणती? यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की हिमाचल जे प्रदेश आहे तर याची उन्हाळी राजधानी मनाली, शिमला, धरमशाला, त्यानंतर सोनल. तर लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 10 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हिमाचल प्रदेशाची उन्हाळी राजधानी शिमला आहे आणि त्याचबरोबर हिवाळी राजधानी जी धर्मशाळा आहे तर हा ऑप्शन देखील आहे. त्यामुळे उन्हाळी आणि हिवाळी अशा दोन वेगवेगळ्या राजधान्या फक्त हिमाचल प्रदेशाच्या आहेत. तर याच्यामध्ये शिक्षणशास्त्र जो विभाग आहे या संदर्भात आपण प्रश्न पाहूया की विद्यापीठ अनुदान आयोग. लक्षात घ्या, विद्यापीठ अनुदान आयोग 1948मध्ये ज्याची स्थापना करण्यात आली तर त्यालाच म्हणतात UGC असं देखील म्हटलं जातं. तर हे जे 1948च्या विद्यापीठ शिक्षण आयोग जे आहे तर हे आयोगाची स्थापना कोणाच्या शिफारसीनुसार झालेली आहे? तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक ए कोठारी आयोग, सार्जंट आयोग,
मुदलियार आयोग आणि राधाकृष्णन आयोग. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की राधाकृष्ण आयोग. तर ऑप्शन क्रमांक डी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आपण सांगितलं की 1948च्या विद्यापीठ शिक्षण आयोगाच्या म्हणजेच लक्षात घ्या की राधाकृष्णन आयोग आहे. तर या आयोगाच्या शिफारशीनुसार 1953 मध्ये लक्षात घ्या 1953 मध्ये UGC या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. तर हे महत्त्वाचं आन्सर देखील होऊ शकतं. त्यानंतर 12वा प्रश्न आहे राधाकृष्णन आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1947, 1948, 1950 आणि 1952. तर लक्षात घ्या 12वा प्रश्न आहे तर 1948 हा ऑप्शन करेक्ट आहे. स्वतंत्र भारताचा पहिला शिक्षण आयोग म्हणून डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली जे आहेत तर यांचं नाव यांना दिलेलं आहे. तर यांच्याच अध्यक्षतेखाली हा राधाकृष्णन आयोग नेमण्यात आला आणि 1948 साली लक्षात घ्या याची स्थापना झालेली आहे. ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 13वा कोठारी आयोगाचा मुख्य उद्देश काय होता? तर लक्षात घ्या तांत्रिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण, शैक्षणिक धोरण व विकास आणि ऑप्शन क्रमांक डी लक्षात घ्या स्त्री शिक्षण. तर 13वा प्रश्न आहे तर कोठारी आयोग आहे तरी या कोठारी आयोगाचा महत्त्वाचा हेतू जो आहे तर याच्यामध्ये शैक्षणिक धोरण व विकास लक्षात घ्या कोठारी आयोग आहे. तर याची स्थापना 1964 याच्यामध्ये 1964-66 यामध्ये हा कोठारी आयोग सर्वसमावेशक शैक्षणिक सुधारणासाठी प्रसिद्ध आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 14वा शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्न लक्षात घ्या GNP च्या 6% खर्च करावा अशी शिफारस सर्वप्रथम कोणत्या आयोगाने केली होती? लक्षात घ्या महत्त्वाचा प्रश्न आहे. शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम आहे तर याच्या GNPच्या 6% खर्च करावा अशी शिफारस सर्वप्रथम कोणत्या आयोगाने केली? यामध्ये ऑप्शन ए सार्जंट आयोग, बी राधाकृष्णन आयोग, कोठारी आयोग आणि मुदलियार आयोग. तर 14वा जो प्रश्न आहे तर याचं महत्त्वाचं उत्तर आहे की ऑप्शन क्रमांक सी कोठारी आयोगानुसार या आयोगाने शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% खर्च लक्षात घ्या करणे गरजेचं आहे अशा प्रकारची शिफारस सर्वप्रथम कोठारीच आयोगाने दिलेली आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? प्रश्न 15वा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण यापूर्वी देखील अनेक व्हिडिओ झाले याच्यामध्ये देखील हा प्रश्न पुन्हा रिपीट झाल्याचा पाहू शकतो. याच्यामध्ये डॉक्टर राधाकृष्णन, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉक्टर आंबेडकर, सरदार पटेल. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी मौलाना अबुल कलाम आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. प्रश्न 16वा शाळा हे समाजाचे लघुरूप आहे असे कोणी म्हटलेलं आहे? जॉन ड्यूई, त्यानंतर महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि रुसो. तर यामधले 4 ऑप्शन आहेत हे कन्फ्यूज करणारे आहेत. तर लक्षात घ्या की शाळा हे समाजाचे लघुरूप आहे असे जॉन ड्यूई लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ए हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. जॉन ड्यूई हे अमेरिकन लक्षात घ्या शिक्षण तज्ज्ञ आहेत. तर यांनी शाळा हा समाजाचा आरसा असतो असं देखील म्हटलेलं आहे. ही महत्त्वाची लक्षात घ्या कन्सेप्ट आहे आणि म्हणजे समाजाचा आरसा म्हणजे समाजाचं लघुरूप शाळा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17वा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020चे अध्यक्ष कोण होते? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. NEP 2020 या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक येथे पाहूया. याच्यामध्ये डॉक्टर के कस्तुरीरंगन, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, सॅम पित्रोदा आणि डॉक्टर अनिल काकोडकर. तर अशा प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न आहेत. यामध्ये ऑप्शन क्रमांक लक्षात घ्या ए डॉक्टर के कस्तुरीरंगन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. लक्षात घ्या इस्रोचे माजी प्रमुख डॉक्टर लक्षात घ्या इस्रो जे आहे तर याचे माजी प्रमुख डॉक्टर कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली NEP 2020 लक्षात घ्या याचा जो मसुदा आहे तो तयार करण्यात आला आणि म्हणून हे या लक्षात घ्या की NEP 2020चे डॉक्टर के कस्तुरीरंगन हे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 17चं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. तर याच्या
नंतर 18वा प्रश्न आहे, शिक्षकाचा मुख्य उद्देश काय असावा? अभ्यासक्रम पूर्ण करणे. ऑप्शन क्रमांक बी, शिस्त लावणे. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणे. ऑप्शन क्रमांक डी, परीक्षा घेणे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे 18वा. तर याचा शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणे. ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. केवळ पाठांतर नव्हे तर मुलांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास करणे हेच शिक्षकाचा हे मुख्य विकास असणे गरजेचं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी जो आहे तो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा शिक्षकाचा तसेच शिक्षणाचा मूलभूत हेतू आहे. प्रश्न क्रमांक 19, बालदिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक ए, डॉक्टर राधाकृष्णन. ऑप्शन क्रमांक बी, पंडित नेहरू. ऑप्शन क्रमांक सी, महात्मा गांधी. ऑप्शन क्रमांक डी, लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की बालदिन जो आहे तो ऑप्शन क्रमांक बी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या लक्षात घ्या यांचा जन्मदिवस म्हणून लक्षात घ्या बालदिवस साजरा केला जातो. आणि हा बालदिवस आहे तो 14 नोव्हेंबर या दिवशी पंडित नेहरू यांचा जन्मदिन आहे, म्हणून बालदिन या दिवशी साजरा केला जातो. याच्यानंतर पर्यावरण आणि या संदर्भातले जनरल नॉलेज आधारित प्रश्न आपण पाहणार आहोत. खालीलपैकी कोणता प्रदूषणाचा प्रकार नाही? लक्षात घ्या की प्रदूषणाचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक ए, वायू प्रदूषण. ऑप्शन क्रमांक बी, जल प्रदूषण. ऑप्शन क्रमांक सी, माती प्रदूषण. आणि ऑप्शन क्रमांक डी, ध्वनी प्रदूषण. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की ऑप्शन क्रमांक डी हा प्रदूषणाचा प्रकार नाही आहे, कारण का ध्वनीची निर्मिती केवळ प्रदूषणच नसते, तर तो जेव्हा मर्यादेबाहेर होतो तेव्हा त्याला ध्वनी प्रदूषण असे म्हणतात. तर याच्यासाठी ध्वनी निर्मिती म्हणता येणार नाही आहे, ध्वनी प्रदूषण देखील म्हणणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 20 जो प्रश्न आहे तर याचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक डी. ध्वनी प्रदूषणाची तीव्रता कशात मोजतात? तर लक्षात घ्या, ध्वनी जे आहे तरी हे कशामध्ये मोजलं जातं? डेसिबल, त्यानंतर वॉट, व्होल्ट आणि त्यानंतर मीटर. तर यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे, तर ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक डेसिबल याच्यामध्ये ध्वनीची तीव्रता मोजली जाते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 22वा, ओझोन वायूचा थर कशामुळे कमी होत आहे? CO2, कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर लक्षात घ्या CFC, CFC, त्यानंतर ऑक्सिजन, त्यानंतर नायट्रोजन. त्यानंतर 22वा जो प्रश्न आहे तर याचा प्रश्न आहे की CFC म्हणजेच क्लोरोफ्लोरोकार्बन्स. तर याबरोबर ह्या 4 प्रश्नांपैकी ऑप्शनपैकी अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे ओझोन थर जे आहे तर या थराचा क्षय होत आहे. आणि लक्षात घ्या, ओझोन थर हा महत्त्वाचा थर आहे. अतिनील किरणे पृथ्वीवर येण्यापासून हा जो थर आहे तो आपलं संरक्षण करत असतो. 23वा प्रश्न, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? सगळ्यात महत्त्वाची बाब आहे याच्यामध्ये 5 जून, 10 जून, 15 ऑगस्ट, 1 मे. तर सगळ्यांना माहिती पाहिजे की जागतिक पर्यावरण दिन 5 जून या दिवशी साजरा केला जातो. जागतिक स्तरावर पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिन आहे तो 5 जूनला साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 24, आम्ल पर्जन्यासाठी ॲसिड रेन लक्षात घ्या की कोणता वायू प्रामुख्याने कारणीभूत असतो? याच्यामध्ये नायट्रोजन ऑक्साईड, ऑप्शन क्रमांक बी ऑक्सिजन, ऑप्शन क्रमांक 3 हेलियम आणि ऑप्शन क्रमांक डी ऑर्गॉन. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की प्रश्न क्रमांक 24 आहे तर याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए नायट्रोजन लक्षात घ्या डायऑक्साईड. तर याचं कारण देखील आपण पाहू शकता की सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन याच्यामध्ये लक्षात घ्या की नायट्रोजन डायऑक्साईड याच्यामध्ये आम्ल पाऊस आहे की याच्यामुळेच पडतो. याच्यामध्ये नायट्रोजन डायऑक्साईडसुद्धा महत्त्वाचा घटक आहे आणि सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड याचे दोनच घटक आहेत. तर याच्यामुळे ॲसिड रेन आम्लपर्जन्य होण्यासाठी कारणीभूत असतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? पाणी वाचवा, वृक्ष वाचवा, हवा शुद्ध करा, प्राण्यांचे संरक्षण. तर सगळ्यांना माहिती पाहिजे की चिपको आंदोलन हे जे आहे ते वृक्ष वाचवा या संदर्भात आहे.
सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली उत्तराखंड जे आहे तर यांच्यामध्ये झाडे तोडण्याविरुद्ध चिपको आंदोलन आहे ते अंमलात आणलं गेलं. सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली उत्तराखंड या ठिकाणी चिपको आंदोलन हे लक्षात घ्या की करण्यात आलं होतं. तर ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. सौर ऊर्जा हा ऊर्जेचा कोणता स्रोत आहे? तर याच्यामध्ये संपणारा, अक्षय, प्रदूषित आणि रासायनिक. तर आपण सांगू शकतो की या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. सौर ऊर्जा हा कधी न संपणारा स्रोत आहे, रिन्युएबल स्रोत आहे, त्यामुळे त्याला अक्षय असं म्हटलेलं आहे. प्रश्न 27वा हरितगृह परिणाम ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? याच्यामध्ये थंडी वाढणे, पाऊस वाढणे, जागतिक तापमान वाढ आणि त्याचबरोबर ओझोन वाढ. तर याच्यामध्ये प्रश्न 27वा आहे की हरितगृह परिणाम ग्रीन हाऊस इफेक्ट. तर यासाठीचं अचूक उत्तर आहे तर ऑप्शन क्रमांक सी जागतिक तापमान वाढ. कारण का CO2 सारख्या वायूंमुळे पृथ्वीवर तापमानात होणारी वाढ म्हणजेच लक्षात घ्या हरितगृह परिणाम म्हणजेच जागतिक तापमान वाढ. ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पाण्याचे प्रदूषण मोजण्यासाठी कोणती चाचणी करतात? BOD, pH, CT स्कॅन, ECG. तर लक्षात घ्या ते दोन ऑप्शन तर अगोदरच गेलेले आहेत. तर आता उरलेल्या ऑप्शनमध्ये आपण पाहूया की अचूक उत्तर काय आहे ते. 28वा प्रश्न आहे तर लक्षात घ्या की याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए BOD. तर बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. लक्षात घ्या याचा लॉंग फॉर्म आहे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. तर याद्वारे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण आणि प्रदूषण किती झालेलं आहे तर यानुसार मोजले जाते. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ए हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. 29वा प्रश्न नर्मदा बचाओ या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? याच्यामध्ये अण्णा हजारे, मेधा पाटकर, सुंदरलाल बहुगुणा, किरण बेदी. 29वा प्रश्न अतिशय महत्त्वाचा. तर नर्मदा बचाओ आंदोलन तर ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मेधा पाटकर. तर याच्यामध्ये नर्मदा नदीवरील धरणांमुळे विस्थापित होणाऱ्या लोकांसाठी त्यांनी नर्मदा बचाओ हे जे आंदोलन आहे तर लक्षात घ्या या लोकांसाठी केलेलं आहे. प्रश्न 30वा शेवटचा प्रश्न आहे की साहित्य आणि लेखक आहेत यांच्यामधला आहे गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक कोण? विनोबा भावे, बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय आणि बाळ गंगाधर टिळक. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लक्षात घ्या की 30वा प्रश्न आहे की गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे तो बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिलेला आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की लोकमान्य टिळकांनी मंडाळीच्या तुरुंगात लक्षात घ्या गीता रहस्य हा ग्रंथ दिलेला आहे. त्यामुळे 30वा प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. तर अशा प्रकारे जनरल नॉलेज सर्व प्रकारचे जे प्रश्न विचारले जातात तर यांच्यावरती सराव घेतला. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा, इतरांपर्यंत देखील नक्की व्हिडिओ पोस्ट करा आणि BEd CET संदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.